नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या टॉप व्हिडिओज या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे। आज आपण BEd CET जे की आज 27 मार्च 2026 या दिवशी सकाळच्या सत्रात जे काही प्रश्न विचारले होते ते काही प्रश्न आपण आज पाहणार आहोत। जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून आपल्याला आणखी महत्त्वपूर्ण व्हिडिओ पाहायला मिळतील। चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया। प्रश्न, भारतात पहिली रेल्वे कधी धावली? तर उत्तर असेल, भारतात पहिली प्रवासी रेल्वे 16 एप्रिल 1853 रोजी धावली। आपण याची थोडक्यात माहिती पाहूया। मार्ग कुठला आहे? बोरी बंदर ते ठाणे, म्हणजे आत्ताचे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते ठाणे। याचे अंतर किती होते? सुमारे 34 किलोमीटर, म्हणजे 21 मैल। यासाठी इंजिन साहिब, सिंध आणि सुलतान ही 3 वाफेची इंजिने जोडलेली होती। पुढील प्रश्न, ब्राह्मो समाजाची स्थापना कोणी केली? याचे उत्तर आहे, ब्राह्मो समाजाची स्थापना राजाराम मोहन रॉय यांनी केली। तर ब्राह्मो समाजाची स्थापना 20 ऑगस्ट 1828 मध्ये झाली होती। याचे ठिकाण आहे कोलकाता, तेव्हाचे कलकत्ता। याचा उद्देश काय होता? हिंदू धर्मातील मूर्तिपूजा, सतीप्रथा आणि जातीभेद यासारख्या अनिष्ट प्रथांना विरोध करणे आणि एकेश्वरवादाचा प्रसार करणे, म्हणजे एकच ईश्वर आहे अशी भावना। नंतरचा प्रश्न आहे, फुल फॉर्म ऑफ IPS इज? तर याचे आन्सर आहे, IPS चे पूर्ण नाव भारतीय पोलीस सेवा असे आहे, म्हणजे त्याचा फुल फॉर्म आहे इंडियन ॲडमिनिस्ट्रेटिव्ह सर्व्हिस। तर IPS चे ब्रीदवाक्य आहे, सत्यमेव जयते आणि परित्राणाय साधूनां, म्हणजे सज्जनाचे रक्षण करण्यासाठी। पुढील प्रश्न आहे, महाराष्ट्राचे सध्याचे राज्यपाल कोण आहेत? तर हा प्रश्न चालू घडामोडीवर आधारित आहे। तर महाराष्ट्राचे सध्याचे राज्यपाल श्री जिष्णू देववर्मा आहेत। त्यांची आपण थोडक्यात माहिती पाहूया। त्यांनी 10 मार्च 2026 रोजी महाराष्ट्राचे 22वे राज्यपाल म्हणून शपथ घेतली। तर ते मूळचे त्रिपुरा राज्यातील असून तिथल्या माणिक्य राजघराण्यातील आहेत। त्यांनी यापूर्वी त्रिपुराचे उपमुख्यमंत्रीपद भूषवले, ते म्हणजे 2018 ते 2023, आणि तेलंगणाचे राज्यपाल म्हणूनही काम पाहिले आहे। तर त्यांनी कोणाची जागा घेतली? तर आचार्य देवव्रत, ज्यांच्याकडे अतिरिक्त कार्यभार होता, यांची जागा घेतलेली आहे। म्हणून सध्याचे राज्यपाल श्री जिष्णू देववर्मा। आणखी एक फुल फॉर्म विचारलेला आहे, फुल फॉर्म ऑफ IAS। तर याचा आहे इंडियन ॲडमिनिस्ट्रेटिव्ह सर्व्हिस, म्हणजेच भारतीय प्रशासकीय सेवा। तर याची आपण निवड प्रक्रिया बघूया। केंद्रीय लोकसेवा आयोग म्हणजे UPSC मार्फत घेतली जाणारी नागरी सेवा परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर IAS पदासाठी निवड होते। तर याचं प्रशिक्षण कुठे असते? निवड झालेल्या उमेदवारांना मसुरी येथील लाल बहादूर शास्त्री राष्ट्रीय प्रशासन अकादमी मध्ये प्रशिक्षण दिले जाते। तर हे लक्षात ठेवा। पुढील प्रश्न आहे, मानवी हृदयात किती कप्पे असतात? तर याचे उत्तर आहे 4 कप्पे। मानवी हृदयात 4 कप्पे असतात। 2 कर्णिका हे वरचे कप्पे आहेत, उजवी कर्णिका आणि डावी कर्णिका। तर 2 जवनिका म्हणजे हे खालचे कप्पे आहेत, उजवी जवनिका आणि डावी जवनिका। अशा प्रकारे मानवी हृदयात 4 कप्पे असतात। नंतर आलेला प्रश्न पाहूया, रक्त गोठण्यासाठी कोणते जीवनसत्व मदत करते? तर रक्त गोठण्यासाठी जीवनसत्व K म्हणजेच विटॅमिन K मदत करते। तर विटॅमिन K चे कार्य पाहूया। शरीराला कोठेही जखम झाल्यास रक्त जास्त वाहून जाऊ नये यासाठी जीवनसत्व K रक्ताची गुठळी म्हणजेच क्लॉट तयार करण्यास मदत करते। याचे स्रोत काय आहेत? हिरव्या पालेभाज्या, पालक, मेथी, नंतर कोबी, ब्रोकोली आणि अंडी यामध्ये हे जीवनसत्व मुबलक प्रमाणात आढळते। विटॅमिन K च्या अभावामुळे काय होते? शरीरात जीवनसत्व K ची कमतरता असल्यास जखम झाल्यावर रक्त लवकर थांबत नाही, म्हणून ब्लड
क्लॉटिंगसाठी जीवनसत्व के महत्त्वाचे असते. प्रश्न आहे नंतरचा, जालियनवाला बाग हत्याकांड कधी झाले? तर उत्तर आहे जालियनवाला बाग हत्याकांड 13 एप्रिल 1919 रोजी झाले. तर याची थोडक्यात माहिती पाहूया. याचे ठिकाण होते अमृतसर, पंजाब. तर बैसाखी सणाच्या दिवशी लोक रोलॅट ॲक्टच्या विरोधात शांततापूर्ण निषेध करण्यासाठी जमले होते. तर जनरल रेजिनल्ड डायर याने जमावावर गोळीबार करण्याचे आदेश दिले. याचा परिणाम काय झाला? या भीषण घटनेत शेकडो निरपराध लोकांचा मृत्यू झाला, ज्यामुळे संपूर्ण भारतात ब्रिटिश राजवटीविरुद्ध संतापाची लाट उसळली. नंतरचा प्रश्न, भारत देश कोणत्या गोलार्धात आहे? याचे उत्तर आहे भारत देश पूर्णपणे उत्तर आणि पूर्व गोलार्धात आहे. ते कसे पाहूया. पूर्व गोलार्ध म्हणजे ईस्टर्न हेमिस्फिअर. मूळ रेखावृत्ताच्या पूर्वेला असल्यामुळे भारत पूर्व गोलार्धात येतो आणि उत्तर गोलार्धामध्ये कसा विषुववृत्ताच्या उत्तरेला असल्यामुळे भारत उत्तर गोलार्धात येतो. तर हे एवढे प्रश्न विचारलेले आहेत ते आपल्यापर्यंत पोहोचले आहेत. आणखीन काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये टाईप करा, जेणेकरून आपल्या इतर मित्रमैत्रिणींपर्यंत पोहोचतील. आणि पुढच्या एक्झामसाठी सर्वांना ऑल द बेस्ट.